हॅलो, आपण विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपनीला पैसे देतो कारण ते आपल्याला विद्युत ऊर्जा पुरवते. आणि जर तुम्ही असं त्याचं बिल कधी पाहिलं असेल तर तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता की तुम्ही किती युनिट वीज वापरली आणि त्यासाठी तुम्ही किती पैसे भरलेत. हे सगळं या बिलमध्ये नमूद केलेलं असतं. पण मग आता प्रश्न असा आहे की हे जे युनिट हे ऊर्जेचं एकक आहे ते नेमकं काय आहे? हे जूल आहे का की वेगळं काही आहे? तर हेच आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. ऊर्जेचं एकक जे व्यावसायिकदृष्ट्या वापरलं जातं किंवा औद्योगिकदृष्ट्या वापरलं जातं त्याला म्हणतात किलोवॅट अवर किंवा किलोवॅट तास. ठीक आहे. आणि हेच एकक वीज पुरवठा करणारी कंपनी सुद्धा वापरते. तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकणार आहोत पहा. आपण पाहू की किलोवॅट तास म्हणजे काय नेमकं. आपण विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी जूल हे एकक का नाही वापरत आणि या दोन एककांचा संबंध काय हे सुद्धा आपण बघूया. तर मग किलोवॅट तास म्हणजे नेमकं काय इथून सुरुवात करूया. आता इथे आपण ऊर्जेबद्दल शिकतोय. किलोवॅट हे शक्तीचं एकक आहे आणि तास हे वेळेचं एकक आहे. म्हणून शक्ती, ऊर्जा आणि वेळ यांच्यातला संबंध लिहून घेऊया. पहा, आपल्याला माहिती आहे की कुठल्याही विद्युत उपकरणाने वापरलेली शक्ती बरोबर ऊर्जा भागिले वेळ. तर आता इथे ऊर्जा एनर्जीला आपण ई ने दाखवलं आणि वेळेला टी ने दाखवलं तर आपल्याला मिळतं शक्ती बरोबर ई भागिले टी. आणि याचाच अर्थ ऊर्जा म्हणजे ई एनर्जी बरोबर पी पॉवर गुणिले टी वेळ. हे सूत्र आपल्याला मिळतं जिथे शक्ती म्हणजे पॉवरचं एकक आहे किलोवॅट आणि टी म्हणजे वेळेचं एकक आहे तास आवर. आणि म्हणून मग ऊर्जेचं एकक आहे किलोवॅट अवर. 1 किलोवॅट अवर. आता समजा एखाद्या उपकरणाची शक्ती 1 किलोवॅट इतकी असेल. पहा, याची शक्ती आहे 1 किलोवॅट आणि हे उपकरण आपण 1 तास चालू ठेवलं. ठीक आहे. तर याचा अर्थ एका तासात 1 किलोवॅट शक्ती असलेल्या उपकरणाने 1 किलोवॅट तास इतकी ऊर्जा वापरली आणि यालाच 1 युनिट असं म्हणतात. 1 किलोवॅट तास म्हणजेच 1 युनिट आणि हे ऊर्जेचं एकक आहे. तर समजा हा पाण्याचा पंप असेल ज्याची शक्ती 1 किलोवॅट आहे आणि तो 1 तास पंप चालू ठेवला तर तो 1 युनिट इतकी ऊर्जा वापरेल. आता अजून एक उदाहरण पहा. समजा आपल्याकडे अजून एक वेगळं उपकरण आहे ज्याची शक्ती 500 वॉट आहे आणि हे उपकरण आपण 10 तास चालू ठेवलं. तर मग या उपकरणाने किती विद्युत ऊर्जा वापरली असेल हे आपण मोजूया. तर ऊर्जा ई बरोबर शक्ती गुणिले वेळ. ठीक आहे. इथे शक्ती दिलेली आहे 500 वॉट. 500 वॉटला आपण लिहू 0.5 किलोवॅट आणि वेळ दिलेला आहे 10 तास. तर मग या उपकरणाने किती विद्युत ऊर्जा वापरली आपण हे सोडवू. 0.5 गुणिले 10 म्हणजे 5 किलोवॅट तास इतकी विद्युत ऊर्जा या 500 वॉट शक्ती असलेल्या उपकरणाने 10 तास चालवल्यामुळे वापरली. ठीक आहे. आणि 5 किलोवॅट तास म्हणजेच 5 युनिट ऊर्जा वापरली असं म्हणता येईल. आता आपण बघूया की विद्युत ऊर्जा मोजण्यासाठी आपण किलोवॅट तास किंवा युनिट हे एकक का वापरतो आणि जूल हे एकक का नाही वापरत. तर याचं कारण असं आहे की जूल हे खूपच लहान एकक आहे आणि त्याच्यामुळे त्यावर दर लावणं अतिशय गैरसोयीचं आहे. हे समजून घेण्यासाठी आपण पगाराचं उदाहरण घेऊया. पहा, समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करत असाल तर तुम्ही पगार दर सेकंदाचा घेत नाही कारण सेकंद हे खूप छोटं एकक आहे. तुम्ही पगार नेहमी दर तासाचा किंवा दर दिवसाचा घ्याल किंवा अगदी महिन्याचा पगार असा सुद्धा घ्याल. बरोबर. जरीही वेळेचं SI एकक हे सेकंद आहे तरी आपण पगार घेताना किंवा काम करताना सेकंद मोजून पगार घेत नाही किंवा काम करत नाही कारण किती सेकंद काम केलं हे मोजणं फार गैरसोयीचं आहे. त्याचप्रमाणे जूल हे एकक खूप छोटूसं असल्यामुळे किती जूल ऊर्जा एखाद्या उपकरणाने वापरली हे मोजणं फार गैरसोयीचं आहे आणि मग त्यावरून त्या ऊर्जेचे किती पैसे होतील हे मोजणं तर अजूनच गैरसोयीचं आहे. म्हणून मग आपण जूल या छोट्याशा एककाऐवजी किलोवॅट तास हे एक मोठं एकक वापरतो कारण ते अधिक सोयीचं आहे. तर आता किलोवॅट तास जूलपेक्षा किती मोठं आहे हे बघूया. पहा, 1 किलोवॅट तास याला आपण 1 किलोवॅट गुणिले 1 तास असं लिहू शकतो. बरोबर. आणि 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॉट आणि 1 तासामध्ये असतात 3600 सेकंद.
आणि आता याचा गुणाकार केल्यावर आपल्याला मिळतं 36 लाख जूल. तर 1 किलोवॅट तास म्हणजे 36 लाख जूल. तर हे जूल इतकं छोटं एकक आहे. पहा, याला आपण अशा पद्धतीने पण लिहू शकतो. 3.6 गुणिले 10⁻⁶ इतके जूल्स. म्हणजे यालाच 3.6 मेगा जूल असं सुद्धा लिहिता येतं. तर 1 किलोवॅट तास किंवा 1 युनिट बरोबर 3.6 मेगा जूल्स. आणि जर 3 ते 9 रुपयांमध्ये 1 किलोवॅट तास म्हणजे 1 युनिट वीज इतकी मिळत असेल, तर याचा अर्थ 36 लाख जूल्स इतक्या ऊर्जेसाठी आपल्याला फक्त 3 ते 9 रुपयेच खर्च करावे लागतात. म्हणून जर आपण प्रत्येक जूलसाठी पैसे मोजायचं ठरवलं तर तो आकडा खूपच छोटा असतो आणि मग अशा प्रकारे पैसे मोजण्यात खूप गैरसोय होते. म्हणून आपण जूल्सच्या ऐवजी युनिट किंवा किलोवॅट तास हे एकक वापरतो. चला, मग या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो ते एकदा बघूया. आपण पाहिलं की 1 किलोवॅट तास बरोबर 3.6 मेगा जूल आणि ऊर्जेचं औद्योगिक एकक हे आहे किलोवॅट तास. किलोवॅट तास या एककामध्ये ऊर्जा मोजायची असेल तर शक्ती ही किलोवॅटमध्ये असायला हवी आणि वेळ ही तासामध्ये असायला हवी. आणि अजून एक महत्त्वाचं, किलोवॅट तास ऐकून असं वाटतं की हे शक्तीचं एकक असेल कदाचित, पण किलोवॅट हे फक्त शक्तीचं एकक असतं, पण किलोवॅट तास हे ऊर्जेचं एकक असतं. याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, गोंधळून जायचं नाही आणि ही चूक करायची नाही. त्यानंतर आपण हे पाहिलं की जूल हे खूप छोटं एकक असल्यामुळे आपल्याला पैशांचा हिशोब करण्यासाठी युनिट किंवा किलोवॅट अवर हे एकक वापरणं फार जास्त सोयीचं आहे. आपण हे सुद्धा पाहिलं की कुठल्याही उपकरणाने किती विद्युत ऊर्जा वापरली हे कसं काढायचं. चला तर मग ठीक आहे, या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.